म्हैसाळ बंधारा परिसरातील बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन मागील काही दिवसांपासून सुरू असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंधाऱ्याच्या कामासाठी ठेकेदारांनी कृष्णा नदी पात्रात चुकीचा बांध घातला होता। हा बांध पावसाळ्यापूर्वी काढला न गेल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन कनवाड परिसरातील शेती जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली। त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसेच भविष्यात बॅरेजच्या प्रभावामुळे कनवाड हद्दीतील जमिनीला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संरक्षणात्मक बांध उभारावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। बॅरेजच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या पोहोच रस्ते, भराव आणि पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। याशिवाय बॅरेज खालील शिरोळ तालुका परिसरातील गावांना उन्हाळ्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी धरणात राखीव पाणीसाठा ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले असून प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या आंदोलनात अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, वाजिद इनामदार, संभाजी जाधव, खालिद इनामदार, अमर खाडे, हमीद पटेल, भूषण गंगावणे, मोहम्मद इनामदार आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।